कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती, की धडक दिल्यानंतर कारने दुचाकीला तब्बल 100 फूट फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. हा अपघात बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास बार्शी तालुक्यातील शेळगाव आर गावाजवळ घडला होता. संदीपान खताळ पवार आणि गणेश महादेव क्षीरसागर अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळे येथील रहिवासी होते आणि मिळालेल्या माहितीनुसार संदीपान आणि गणेश हे MH13 ES 3314 क्रमांकाच्या दुचाकीवरून वैरागहून आपल्या गावी परतत होते. तेव्हा समोरून येणाऱ्या MH13 ES 4530 क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं मदतकार्य हाती घेत जखमींना बाहेर काढलं. शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आलं. मात्र उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे.